नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी गरमीच्या दिवसात खाण्यासाठी भेळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी वाडगा घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे। जास्त मोठा पण नाही, जास्त बारीक पण नाही, अशा पद्धतीत कांदा कापून घेतलेला आहे। एक मीडियम आकाराचं गाजर स्वच्छ धुवून साल काढून त्याचे असे खिसून घेतलेलं आहे। एक मीडियम आकाराची काकडी सुद्धा मी खिसून घेतलेली आहे। त्याचं पाणी बिलकुल काढलेलं नाही आहे। पाणी बघा हे सगळं आलेलं आहे एका साईडला। अर्धा टोमॅटो घेतलेला आहे। छोट्या आकाराचं असेल तर अख्खं टाकलं तरी पण चालू शकते। कोथिंबीर घेतलेली आहे। कैरी घेतलेली आहे। कैरीची साल काढून खिसून घेतलेली आहे। जास्त घ्यायची नाही, एक चमचाभर घ्यायची। जर तुम्हाला आंबट आवडत असेल तर अजून जरी घेतली तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकायसाठी तुमच्याकडे बीट असेल तर बीटसुद्धा तुम्ही थोडंसं खिसून टाकलं तर चालेल। काय होतं माहिती आहे का, गरमीच्या दिवसात पोरं शाळेतून वगैरे येतात तर काहीतरी वेगळं खायचं असेल तर त्यासाठी असं करून बघा। आणि घरात जरी खायला बनवलं तरी पण चालू शकतं। आता हे सगळं साहित्य आपण वाडग्यामध्ये काढून घेऊया। वाडग्यामध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मका पण टाकू शकता, फ्रेश मका। थोडंसं मीठ टाकून शिजवायचं, हलकंसं टाकायचं मीठ, आणि मग ते पण ह्याच्यामध्ये टाकू शकता, छान लागेल। थोडं फुटाणे घेतलेले, बारीक शेव घेतलेले, तुमच्याकडे कुठला फरसाणा वेगळा असेल तरी घेतला तरी चालेल। काही जरी नसेल तरी पण चालू शकतं। थोडेसे खरदाणे घेतलेले आहेत। हे सगळं कसं मी थोडं थोडं आणून ठेवते की मधल्या वेळेस पोरांना काहीतरी खायला पाहिजे असतं तर हे देऊ शकतो आपण। चिरमुरे घेतलेले आहेत बघा, एक वाडगं भरून। जर घरात जर चिरमुरे नसतील का नाही तर आपण ज्याचे पोहे बनवतो ना ते थोडेसे तव्यामध्ये भाजायचे, किंवा थोड्याशा तेलामध्ये जरी तुम्ही फ्राय करून नितळून काढले का नाही तरी त्याला तेल राहत नाही त्या पोह्यांना, ते जरी टाकले तरी पण चालू शकते। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस। कैरी टाकल्यामुळे जरी नाही टाकला तरी चालतं, पण एक चमचाभर जरी टाकला तरी पण चालू शकतं। पहिलं काय करणार आहे, ह्यांना चांगलं मिक्स करून घेणार आहे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये फरसाणा, शेंगदाणे, फुटाणे असलं काही जरी नाही टाकलं तरी चांगलं आहे। आणि हे कसं शरीरासाठी पण आपल्या चांगलं आहे की थंड, आता गरम होतं तर मधल्या वेळेस मस्त होईल एकदम। छोटा अर्धा चमचा बघा ही पिठी साखर घेतलेली। ह्याची काय केलेली आहे, खडी साखराची मी साखर बनवून घेते। ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला ह्या हिरवी मिरची पोपटी कलरची घेतलेली आहे, कमी तिखटवाली आहे, एकच घेतलेली आहे बरं का। आता मी ह्याच्यातलं तुम्हाला साहित्य दाखवते। हा मसाला मी बनवून ठेवते, कधी अशी भेळ म्हणा, कधी कुठं चाटचं काय बनवलं, बटाट्याचं वगैरे मी काय पोरांना बनवून देते त्यासाठी हा मसाला बनवलेला आहे। हा अर्धा चमचा आहे, हा नाही टाकला तरी पण तुम्ही चालू शकता। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं, हा चाट मसाला आहे, आणि हे थोडंसं काळं मीठ आहे, हे मधलं साधं मीठ आहे। आणि हा मसाला जर तो लालवाला जो दिसतोय तो जर तुम्हाला बनवायचा असेल ना तर मला खूप सारे कमेंट करा, मी तुम्हाला बरोबर माप सांगते, तुम्ही तसं बनवा, खूप छान होतात। हे मिक्स करून घेते, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर खजूर चिंचेचं पाणी पण थोडंसंच टाकू शकता, म्हणजे चटणी टाईपमध्ये, ती पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे। किंवा पुदिन्याची चटणीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी टाकू शकता। सिंपल पद्धतीत असं जरी केलं तरी पण चालू शकते। दुसरी गोष्ट, एखादा बटाटा शिजवून फ्रीजमध्ये कधी पण ठेवायचा, म्हणजे आपलं साल काढली, बनवलंय आणि खायला दिले तर झटपट असं होतं। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।